आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही, प्रशासन आपलं काम करतंय। मंत्री दादा भुसेंकडून स्पष्ट, तर पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची ही माहिती। त्याच्यामुळे काही काम थांबलेलं नाही। नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील अनेक प्रगत जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे। अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये केले गेले आणि ती परंपरा यापुढे चालू राहील। अभिनेता राहुल सोलापूरकरचा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा। भांडारकर संस्थेनं सोलापूरकरचा राजीनामा स्वीकारला। शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवण्यासाठी छगन भुजबळांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या चर्चांचा उल्लेख भुजबळांच्या पत्रात। दरम्यान भुजबळांच्या मागणीला पाठिंबा असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं। राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक। नितेश राणेंकडून पुतळ्याच्या उभारणी संदर्भातील कामाचा आढावा। 10 फेब्रुवारीला पुन्हा आढावा बैठक होणार। बैठकीला मूर्तिकार, कंत्राटदारांसोबत अधिकारीही उपस्थित राहणार। मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल। नांदेडमध्ये शिवसेनेचे 3 आणि महायुतीचे सगळे 9 आमदार निवडून आणलेत, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा। सोलापूरकरच्या शिवरायांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सरकारवर निशाणा, तर संघद्वेषापोटी राऊतांचं वक्तव्य। प्रवीण दरेकर यांचं उत्तर। आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा एक संघाचा जुना अजेंडा आहे। कधी सावरकरांवर ते घसरतील, कधी गांधीजींवर घसरतील। मला वाटतं केवळ संघद्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचा वक्तव्य पुढे येताना दिसतंय। ठाकरेंचा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद। आमिष येतील पण बळी पडू नका, आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, ठाकरेंच्या सूचना। ठाण्यात जनता दरबार घेतल्यानं पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत। महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे हवं तिथे जनता दरबार घ्यावा। ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य। गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल। निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंत यांचा आरोप। ईव्हीएमवरही संशय व्यक्त। 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार।